आणि एक मोठी बातमी बीडमधनं आहे। बीडच्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा तपास आता सीआयडीकडे वर्ग करण्यात आलाय। या संदर्भात पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी माहिती दिली आहे। खासदार बजरंग सोनावणे यांची भेट घेऊन पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा अहवाल सादर केला। यावेळी सीआयडीकडे हा अहवाल आणि तपास वर्ग केल्याची माहिती देण्यात आली। या संदर्भात खासदार बजरंग सोनावणे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे। त्यांना मी 3 दिवस देणार आहे। एसपी साहेबांना आत्ताही सांगितलं मी तुम्हाला आज शुक्रवार आहे, शुक्रवार शनिवार रविवार 3 दिवसात तुम्हाला काय करायचे ते करा, नाहीतर सोमवारपासून परत मी सेशनला गेलो की आणखी हा विषय परत सुरू होईल आणि त्यावेळेसचे विषय परत पुन्हाही नसणार आहेत। आता ते बोलत होते मला की मी सीआयडीकडे वर्ग झालेला आहे, हा म्हणजे काल का काय सीआयडीकडे गेला आहे गुन्हा म्हणून रात्री समजा, तर ठीक आहे सीआयडीकडे गेला तर मी सीआयडीच्या त्यांच्या प्रमुखाचे CID त्यांचे सर्वांशी बोलणार आहे। एक बाकीचे बी गुन्हे काय आहेत त्याच्या संदर्भात तुम्ही लवकरात लवकर गुन्हेगाराला अटक करा असं सांगितलेलं आहे। आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणात आणखी एक नवीन व्हिडिओ आता पुढे आलाय। अपहरण करणाऱ्यांनी देशमुख यांच्या गाडीचा पाठलाग करत असतानाचा हा व्हिडिओ टोलनाक्याच्या CCTV कॅमेऱ्यात कैद झालाय। सोबतच अपहरण करून परत जाताना ही गाडी कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे। टोलनाक्यावरती CCTV कॅमेऱ्यात हा व्हिडिओ कॅप्चर झालेला आहे, कैद झालेला आहे। ज्या गाडीतनं अपहरण करते जात होते त्या गाडीचा एक व्हिडिओ आपण पाहतोय आणि जेव्हा अपहरण करून ही गाडी परतत होती तेव्हा सुद्धा ही गाडी CCTVच्या कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे। या संपूर्ण प्रकरणाचा तपास आता CIDकडे वर्ग करण्यात आलेला आहे। बजरंग सोनावणे यांनी या संदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची सुद्धा भेट घेतली होती आणि आता पोलीस अधीक्षकांनी तपास CIDकडे वर्ग केल्याची माहिती दिली आहे। मुंबईतनं बातमी आहे। मुंबईच्या दादर पूर्व इथे रेल्वेतल्या हमालांनी बांधलेलं हनुमानाचं मंदिर आहे आणि त्याला पाडण्यासाठी रेल्वेने एक नोटीस पाठवली आहे। यावरनं कुठे आहे भाजपचं हिंदुत्व असा सवाल ठाकरेंनी विचारलाय। एक है तो सेफ हे म्हणतात, पण मग मंदिरं सेफ आहेत का या शब्दात त्यांनी भाजपला प्रश्न विचारला। बांगलादेशात सातत्यानं हिंदूंवरती अत्याचार होत आहेत, मात्र केंद्र सरकार शांत आहे असं म्हणत उद्धव ठाकरेंनी निशाणा साधला। बांगलादेशातील प्रकाराबाबत काहीतरी भूमिका घ्यावी, मणिपूरप्रमाणे बांगलादेशही मोदींना दिसत नाही का असं उद्धव ठाकरे प्रश्न विचारतात। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना हिंदूंवर अत्याचार झाले, आपण हनुमान चालिसेचं पठण केलं म्हणून आपल्याला तुरुंगात टाकलं, तेव्हा ठाकरेंचं हिंदुत्व कुठे होतं असा सवाल विचारलाय नवनीत राणांनी। आता बांगलादेशात हिंदूंवरती अत्याचार होतोय तर ठाकरे कोणत्या रॅलीत सहभागी झाले नाहीत, त्यामुळे ठाकरेंनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये अशी टीका राणांनी केली आहे। मुंबईसह देशातील एकही हिंदू मंदिर तुटणार नाही, एकही हनुमान मंदिर पाडलं जाणार नाही असं आश्वासन भाजपचे नेते प्रसाद लाड यांनी दिलंय। ज्यांनी बाळासाहेबांच्या हिंदुत्वाला तडा घालवला, तडा दिला, त्यांनी हिंदुत्वाच्या गप्पा करू नयेत या शब्दात त्यांनी उद्धव ठाकरेंवरती निशाणा साधलाय। भाजप फक्त फोडाफोडीचं राजकारण करत आहे, सत्तेचा विस्तार हेच भाजपचं स्वप्न आहे असा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी केलाय। संसदेत महत्त्वाचे विषय सोडून भलत्याच विषयांवरती चर्चा होत असल्याची टीका उद्धव ठाकरे करतात। आगामी पालिका निवडणुका स्वबळावरती लढण्याचे संकेत खासदार संजय राऊतांकडून दिले गेले। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सर्वच पक्ष स्वबळावरती लढवत असतात, त्यामुळे या संदर्भात आम्ही तीनही पक्ष एकत्रितपणे निर्णय घेऊ असं राऊतांनी म्हटलंय। तर राऊतांच्या देहबोलीमध्ये वैफल्य आणि राऊत निराश आहेत, त्यामुळे निराशेपोटी राऊतांनी एकला चलोरेचा नारा दिलाय अशी टीका विजय वडेट्टीवारांनी केली आहे। शरद पवारांचे 5 खासदार फोडा तरच तुम्हाला केंद्रात मंत्रिपद देणार असं भाजपनं अजित पवार आणि पटेलांना सांगितलं असा दावा संजय राऊत यांनी केलाय। शरद पवार पुरोगामी विचारांचे आहेत, ते भाजपसोबत कधीच जाणार नाहीत असं राऊत म्हणाले। सध्या दिल्लीमध्ये बैठकांचा जोर वाढलाय, त्यातून कुछ तो गडबड है असं म्हणायला स्कोप नक्की आहे असं विजय वडेट्टीवार म्हणतात। मात्र शरद पवार भाजपसोबत जाणार नाहीत असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। दोनही पवारांनी एकत्र यावं ही सर्वच NCP कार्यकर्त्यांची इच्छा आहे असं वक्तव्य रोहित पवारांच्या आई सुनंदा पवारांनी केलंय। तर दोन्ही पवारांच्या पिढ्या कित्येक वर्ष एकत्र राहत आहेत, त्यामुळे त्यांनी एकत्र यावं अशी आपली वैयक्तिक इच्छा असल्याचे त्यांनी म्हटलं। वन नेशन वन इलेक्शन निवडणूक भाजपच्या स्वार्थासाठी आहे,
देशातली व्यवस्था उद्ध्वस्त करण्याचा हा मोदींचा डाव आहे असा आरोप संजय राऊतांनी केलाय. पराभूत होण्याच्या भीतीनं 3 वर्ष झाली पीएमसीची निवडणूक घेतलेली नाही अशी टीका राऊतांनी केली. मनपा निवडणुकांसाठी आम्ही सज्ज आहोत. शिवसेना मनपा ताकदीनं लढवेल. आम्ही मराठी माणसासाठी महापालिकेची निवडणूक लढवू असं संजय राऊत म्हणतात. 12 जानेवारीला शिर्डीत भाजपचं प्रदेश अधिवेशन पार पडणार आहे. ही घोषणा चंद्रशेखर बावनकुळेंनी केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती असेल. एखाद दुसरा अपवाद वगळता मंत्रिमंडळातील खाती जैसे थेच राहतील. 22-12-9 या फॉर्म्युलानुसार मंत्रिमंडळावरती शिक्कामोर्तब होईल. मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला ठरलेला असताना आता 3ही पक्षांकडील खात्यांवरही शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. यात भाजपकडे गृह, महसूल, जलसंपदा, ऊर्जा, तर शिवसेनेकडे नगरविकास, सामाजिक न्याय, सार्वजनिक आरोग्य, तर राष्ट्रवादीकडे अर्थ, सहकार, कृषी ही खाती राहण्याची शक्यता आहे. शिवसेना आपल्या मंत्र्यांसाठी 2.5 वर्षांचा फॉर्म्युला राबवेल अशी माहिती मिळते. राज्य मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेच्या वाट्याला येणाऱ्या मंत्र्यांना 2.5 वर्षांचा कालावधी मिळणार असल्याची माहिती आहे. राज्य मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला फायनल झालेला असून मंत्र्यांच्या नावावरती शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती मिळते. काही आमदारांना मुंबईत थांबण्याच्या सूचनाही दिल्या गेल्यात. अर्जुन खोतकरांना राज्य मंत्रिमंडळामध्ये घेतलं जाऊ नये अशी मागणी जालना सहकारी साखर कारखाना संघर्ष समितीनं मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. रामनगर साखर कारखान्याचा निकाल लागेपर्यंत खोतकरांना मंत्रिमंडळात समाविष्ट न करण्याची मागणी समितीची आहे. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संजय राठोड यांना क्लीन चिट दिली होती. त्यामुळेच एकनाथ शिंदेंनी राठोडांना मंत्रिपद दिलं. मात्र आपली लढाई अजून संपलेली नाही. आता पुढे काय होतंय असं पाहू, हे म्हणत चित्रा वाघ यांनी संजय राठोड यांच्या मंत्रिपदाला विरोध केलाय. मतदान EVM वरती करायचं की बॅलेट पेपरवर हे ठरवण्याचा अधिकार मतदारांना असायला हवा अशी मागणी खासदार अमोल कोल्हेंनी केली आहे. निवडणूक प्रक्रियेवरती लोकांचा विश्वास असायला हवा असंही कोल्हे म्हणाले. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी जेजुरीच्या खंडेरायाचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांनी जेजुरी गडावरील महिला स्वच्छतागृह, हिरकणी कक्ष यासह गडावरील व्यवस्थापनाची पाहणी करत प्रशासनाला योग्य त्या सूचना दिल्या. चंद्रपूर शहराच्या स्वच्छतेसंदर्भात नवनिर्वाचित आमदार किशोर जोरगेवार यांनी मनपाच्या अधिकाऱ्यांसोबत एक बैठक घेतली. दरम्यान विशेष मोहीम राबवून 15 दिवसात शहर स्वच्छता करण्याचे आदेश त्यांनी दिले. IAS अधिकारी अश्विनी भिडे यांची मुख्यमंत्री कार्यालयात प्रधान सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे मेट्रो वुमन आता मुख्यमंत्री कार्यालयामध्ये कार्यरत असतील. ब्रिजेश सिंग यांच्या जागी अश्विनी भिडेंची नियुक्ती होते. माजी मंत्री हर्षवर्धन पाटलांनी मधुकर पिचड यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी त्यांनी पिचड यांच्या आठवणींना उजाळाही दिला. रत्नागिरी वायुगळती प्रकरणी अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना केल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली आहे. या संपूर्ण प्रकरणामध्ये संबंधित कंपनी दोषी असल्याचं सामंत म्हणाले.